जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील भरोसा सेल आणि दामिनी पथकांची कामगिरी उत्तम। बालविवाह, गर्भलिंग निदान आणि हुंडाबळीच्या प्रकरणात कडक कारवाई करावी असे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिलेत। नंदुरबार जिल्हा पोलीस यंत्रणेमार्फत जिल्ह्यात भरोसा सेल आणि दामिनी पथकांचे काम उत्तमरित्या सुरू आहे। तसेच बालविवाह, गर्भलिंग निदान आणि हुंडाबळी तसेच कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात कडक कारवाई करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केल्या आहेत। त्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित भरोसा सेलच्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, आप्पा पोलीस अधीक्षक अशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विनोद वळवी, उपशिक्षण अधिकारी डॉक्टर युनुस पठाण आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना श्रीमती चाकणकर म्हणाल्या, राज्य महिला आयोगाने अग्रेषित केलेल्या सर्व केसेस जिल्हा पोलीस प्रशासनाने निकाली काढल्या असून भरोसा सेल, समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून संबंधित पोलिसांनी न्याय देण्याचे काम केले आहे। जिल्ह्यात महिला आयोगाची कोणतीही केस न्यायाच्या प्रतीक्षेत नाही, त्याबद्दल कौतुक करताना त्यांनी घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांकडे जाणीवपूर्वक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे। त्यांचे वेळीच निराकरण होण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा पोलीस दलाने पुढाकार घ्यावा। ज्या प्रकरणात महिलेला भरपाई देण्याच्या सूचना न्यायालयाने केल्या आहेत, परंतु नियमित भरपाई दिली जात नाही अशी प्रकरणे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी। जबाबदारी झटकून कायदेशीर पळवाटा काढणारा हा देखील आरोपी आहे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे अशी आयोगाची भूमिका आहे, असेही सांगितले। ज्या खाजगी सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भलिंग निदानाचे काम होते, अशा सोनोग्राफी सेंटर्सवर तात्काळ कारवाई सुरू करण्याचे निर्देश श्रीमती चाकणकर यांनी जिल्हा प्रशासनास दिले आहेत। जिल्ह्यात शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांमधून कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळाविरुद्ध समित्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत की नाही, याबाबतची खातरजमा करून त्याबाबतचा अहवाल कामगार उपायुक्तांकडून खातरजमा करून 15 दिवसांत जिल्हा प्रशासनाने आयोगासमोर सादर करावा। श्रीमती चाकणकर म्हणाल्या, आयोगाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर दौरा करून प्रत्येक जिल्ह्यात महिला जनसुनावणी घेण्यात येत असून या प्रत्येक सुनावणीत जिल्हाधिकारी, पोलीस विभाग, विधी सेवा प्राधिकरण यांच्या उत्तम सहकार्यातून महिलांच्या तक्रारींची अनेक प्रकरणे निकाली काढण्यात यश आले आहे। जनसुनावणीत कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे अधिक आढळून आली, परंतु समुपदेशनाच्या माध्यमातून अनेक कुटुंब एकत्र आली आहेत। समाजात घडणाऱ्या हुंडाबळीच्या घटना ही एक सामाजिक विकृती असून या विकृतीविरुद्ध लढा देण्यासाठी सर्वांनी माणूस म्हणून एकत्र येणे गरजेचे आहे। संविधानाने महिलांना दिलेले मूलभूत अधिकार, हक्क दिले आहेत। महिला विषयक कायद्यांची माहिती महिलांना माहीत असणे आवश्यक असून महिलांना याचा अभ्यास करून गर्भलिंग निदान, बालविवाह यासारख्या प्रवृत्तीविरुद्ध पुढे येऊन लढा दिला पाहिजे। महिलांनी कौटुंबिक हिंसाचाराबाबत तक्रार असल्यास ती कौटुंबिक संरक्षण न्यायालयाकडे द्यावी। भरोसा सेलच्या माध्यमातून आपली कौटुंबिक तक्रार मिटवावी व यातूनही समस्याचे निराकरण न झाल्यास राज्य महिला आयोगाकडे दाद मागता येईल। महिलांना संरक्षण व आत्मविश्वास देण्याची जबाबदारी राज्य महिला आयोगाची असल्याचेही अध्यक्षा श्रीमती चाकणकर यांनी सांगितले। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी जिल्ह्यात बालविवाह, मातामृत्यू, हुंडाबळी तसेच महिलांच्या समस्यांबाबत आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती दिली, तर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पोलीस विभागामार्फत महिलांसाठी सोशल मीडिया हाताळणी, डायल 112 बाबत माहिती, महिलांविषयक कायद्याची माहिती तसेच भरोसा सेलमार्फत महिलांना करण्यात येणारे मार्गदर्शन आदीबाबत माहिती महिला आयोग अध्यक्षा श्रीमती चाकणकर यांना दिली। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। यावेळी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जयसिंग पावरा, मालती वळवी, खलील खाटीक, चांगदेव वळवी, ज्ञानेश्वर ठाकरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। मेळाव्यास यशस्वी करण्यासाठी जगदीश जयस्वाल, मोहन माळी, संतोष पराडके, छोटू कंवर, मोंटू जैन, राजेंद्र बाविस्कर, वैशाली चौधरी, प्रकाश पवार, सुरेंद्र कुंवर, मदन ठाकरे, संगीता पाडवी, दीपा कलाल आदींनी परिश्रम घेतले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण दाभाडे यांनी केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नंदुरबार सारखा एक गुजरातच्या सीमेवरती असलेला जिल्हा, फार मोठ्या प्रमाणावरती आदिवासी बांधव, पण तरी सुद्धा या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये संविधानशील आणि राजकीय दृष्ट्या खूप मोठ्या प्रमाणावरती जागरूक असलेला जिल्हा जर का कुठला असेल तर तो माझा नंदुरबार जिल्हा आहे, याचा मी आवर्जून उल्लेख या निमित्ताने मी करू शकतो। आपल्यापैकी अनेक जर म्हणतील की नेमकं मी हे का बोलतोय, एक प्रकार त्या ठिकाणी ठेवले गेले
आणि मोदी साहेबांनी सुद्धा पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर झाल्याच्या नंतर त्यांनी सुद्धा 14 सालामध्ये निर्णय घेतला की आपल्याला प्रचाराची सुरुवात करायची असेल तर ती नंदुरबार पासून केली पाहिजे. असं इतकं नंदुरबारचा ऐतिहासिक महत्व हे देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी अधोरेखित असलेलं पाहायला मिळू शकतं. कोणाला असं वाटत असेल की खेडापाडामध्ये राहणारा माझा आदिवासी बांधव तो अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी शिकतो, सवरतो, लहानाचा मोठा होतो. प्रचंड प्रमाणात काबाड कष्ट करणारा माझा आदिवासी बांधव आणि विशेष करून महिला भगिनीच्या पद्धतीने जीवन जगत असतात. अनेक वेळेला कुपोषणासारखी परिस्थिती त्या सगळ्या परिस्थितीमध्ये निर्माण होत असते. सकल असा शेतीचा भाग फार मोठ्या प्रमाणावरती नसल्याच्यामुळे उत्पन्नाचं साधन निर्माण करण्यासाठी जेवढं काही उपलब्धी नैसर्गिक पाहिजे होती ती ज्या ठिकाणी नसते. पण तरी सुद्धा सोन्यासारखी असलेली माणसं प्रचंड प्रमाणावरती मेहनत घेत स्वाभिमानाने आपलं जीवन त्या ठिकाणी जगण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न करत असतात. म्हणजे वैशिष्ट्य आहे महाराष्ट्राचं की नंदुरबार सारखा जिल्हा एक आदिवासी प्रवण असा जिल्हा, त्याला सुद्धा संवेदनाशील ताकद आणि शक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभी राहण्याच्या दृष्टीकोनातून सतत त्या ठिकाणी मिळत. खरं डॉक्टर अभिजित, मी मगाशी तुमचं या ठिकाणी ऐकत होतो, परंतु आपल्या सुद्धा त्या ठिकाणी निश्चितपणाने ऐकलं. राज्याचे मुख्यमंत्री झाले 1980 साली. त्यावेळेला स्वरूप सिंग नाईक हे लोकसभेवरती निवडून आले होते, पण त्यांनी जरा मंत्री केलं आणि त्यांना मंत्री केल्याच्या नंतर जी पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीमध्ये ज्यावेळेला माणिकराव गावित त्यांना उभं केलं गेलं त्यावेळेला अंतुले साहेबांच्या वरती प्रचंड प्रमाणावरती आरोप झालेले होते आणि अंतुलेंनी जाहीर भाषणामध्ये सांगितलं होते की नंदुरबारची लोकसभेची जागा जर का मी जिंकली नाही तर मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देईन. पण तो नंदुरबारच्या जनतेने प्रचंड प्रमाणावरती माणिकराव गावित साहेबांना लोकसभेवरती पाठवत सलग असा इतिहास या जिल्ह्यामध्ये केलेला पाहिला. जे काही मोजके नेत्यांनी देशाच्या संसदेमध्ये दीर्घ काळ त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने काम केलं त्याच्यामध्ये माणिकराव गावित यांचं नाव त्या ठिकाणी आवर्जून घ्यावं लागेल हे सुद्धा त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगू इच्छितो. आज बरंजी तुम्ही या ठिकाणी आहेत, रतनजी आहेत, अभिजित सारखं एक संविधानाशील नेतृत्व पक्षाच्या माध्यमातून ज्याला उभं राहतं त्याच्या पाठीमागे ताकद आणि शक्ती उभा करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्कीच त्या ठिकाणी करतं. अनिल भाईदारांचे मला मनापासून अभिनंदन या ठिकाणी केले पाहिजेत, आभारी मानले पाहिजेत. अशा कालावधीमध्ये दादांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सहभागी होण्याचा आम्ही निर्णय जाणीवपूर्वक त्या ठिकाणी घेतला. पण मी आज सांगतोय की 99 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यावेळेला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये आला होता. मी त्यावेळेला नगर विकास खात्याचा राज्यमंत्री झालो होतो आणि त्यावेळेला सुद्धा या जिल्ह्याचे नेते सरकारमध्ये सुद्धा त्यावेळेला आले होते. तसे ते 95 आले होते, ते अपक्ष म्हणून निर्वाचित झाले होते. नाव घ्यायला हरकत नाही विजय गावितांचं. ते त्या सरकारमध्ये सुद्धा मंत्री होते आणि अखेरच्या कालखंडामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. मी इतिहासाची फारशी पुनरावृत्ती या ठिकाणी करणार नाही. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं बलस्थान म्हणून रत्नागिरी जिल्हा दीर्घकाळ त्या ठिकाणी राहील. कुणी कशा पद्धतीने राजकारण केलं असेल ते त्याच्याजवळ राहील, पण हा सर्वसामान्य कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे ठामपणाने उभा आहे. 2 वर्षापूर्वी अजितदादांनी तो निर्णय घेतल्याच्या नंतर सुद्धा तीच कार्यकर्त्याची फळी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची समरसतेने काम करत आहे. हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटणारा एक अभिमान त्या ठिकाणी निश्चितपणे. पालकमंत्री पदाची जबाबदारी तुमच्यावर आम्ही अनिल भाईदार सोपवली. आपला जिल्हा शेजारचा जिल्हा आपण सतत येत राहिला. आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने काम करण्याची मानसिकता दाखवली त्याच्यापेक्षा अधिक बळ नंदुरबार जिल्ह्यामध्ये पक्षाच्या पाठीमागे उभा राहण्याच्या तुम्ही मानसिकता दाखवली. पण आघाडीच्या आणि युतीच्या राजकारणाला मर्यादा त्या ठिकाणी असतात. काम केलं, पक्षाची ताकद आणि शक्ती त्या ठिकाणी आपण दाखवली. परंतु महायुती म्हणून ज्यावेळेला आम्ही लोकसभेला किंवा विधानसभेच्या निवडणुकीला ज्याला सामोरं गेलं स्वाभाविकपणाने ज्या जागांच्या वरती जे उमेदवार आहेत सिटिंग आहेत त्यांना त्या जागा गेल्या. नवापूरची जागा ही काँग्रेस पक्षाची असल्यामुळे म्हणून आम्ही ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी घेतली आणि एका जागेवरती आपण या जिल्ह्यामध्ये निवडणुकीला सामोरं. तुम्ही सर्वांनी पर्यटनाची पराकाष्ठा त्या ठिकाणी केली. आपल्याला अपेक्षित असलेलं यश जरूर त्या ठिकाणी मिळालं नाही त्याचा उल्लेख परत तुम्ही या ठिकाणी केला. तुम्ही खचला नाही, पण तुम्हाला आणि रतनजींना सुद्धा या निमित्ताने सांगतोय अजून कामाला लागण्याची आवश्यकता आहे. एका निवडणुकीच्या पराजयाने हातभार होण्याचं काही कारण नाही. मी पण 85 साली बरोबर 41 वर्षापूर्वी पराभूत झालो, पण थांबलो नाही. तुम्हाला थांबण्याचं काही कारण नाही. तुमचा सुद्धा उज्ज्वल भवितव्य आहेच
आणि काही जरी झालं तरी राज्याच्या राजकारणामध्ये, कारण आता ती जागा आपल्या मित्र पक्षांनी निवडून आलेली नाही तर ते विरोधकांच्याकडे आहे, तर पुढची नावापुढची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लढायचीच आहे. त्याच्यात माझ्या मनामध्ये काय संदेह असं काय काम. त्याच्याबरोबर अगोदरच पक्ष आणि पक्षाच्या संघटनेच्या कामाला ताकद आणि शक्ती देण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात. आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या पक्षाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण त्या ठिकाणी आहे. तळागाळामध्ये काम करणारा जिल्हा परिषदेमध्ये च्या माध्यमातून सेवा देणारा सहकारी म्हणजे सहकारी भगिनी असेल, 50% त्या ठिकाणी आज आरक्षण आहे. 50% आरक्षणाच्या माध्यमातून महिला भगिनीचं एक सक्षम नेतृत्व जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या माध्यमातून, नगरपालिकेच्या माध्यमातून उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये उभा राहणार आहे. अशा वेळेला ती शक्ती उभा करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी करायचं. अनेक वेळेला टीका टिप्पणी वेगवेगळ्या पद्धतीची केली जाते, पण आज प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला या गोष्टीचा अभिमानपूर्वक उल्लेख त्या ठिकाणी करायचा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 59 जागांच्या वरती लढला, त्यातल्या आदिवासी राखीव असलेल्या जागांच्या वरती लढला. पहिल्यांदा आम्ही लढलो अहेरी मतदारसंघ गडचिरोली जिल्ह्यात, धर्माराव बाबा अथराम ही जागा त्या ठिकाणी निर्वाचित झाली. विदर्भामध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये आम्ही एका जागेवरती लढलो, त्या जागेवरती आपल्याला यश त्या ठिकाणी. नंदुरबारला नवापूरच्या जागेवरती आपण लढलो, दुर्दैवाने आपल्याला त्या ठिकाणी यश मिळू शकलं नाही. शेजारचा नाशिकच्या जिल्ह्यामध्ये आपण कळवणच्या जागेवरती लढलो, नितीन पवार त्या ठिकाणी निवडून आले. दिंडोरीच्या जागेवरती लढलो, तिथे आज मंत्री असलेले नरहरी झिरवाळ निवडून आले. इगतपूरच्या जागेवरती लढलो, तिथे हिरामण कोस्कर त्या ठिकाणी निवडून आले. सिन्नर ही ओपन जागा येतोच, येणार कसं नाही, कोण पाठ आहे, काळजी नका. शेजारचा असलेला अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघामध्ये आपण जागा लढलो, तिथे डॉक्टर रामटेक त्या ठिकाणी निवडून आले. आणि ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर मतदारसंघामध्ये आपण लढलो, तिथे दौलत दरोडा सुद्धा निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जेवढ्या जागा लढल्या त्या सगळ्याच्या सगळ्या एक अपवास होता, सगळ्या जागेंच्या वरती तिथल्या आदिवासी बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती विश्वास दाखवला. आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार त्या ठिकाणी, त्यांच्या सर्वांचा मी उल्लेख त्या ठिकाणी केला. तुम्ही त्याच्यात राहिलात, पुढच्या खेपेला यायचं आहे. नुसते हात जोडून नाही येता येणार. सर्वसामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्याचं काम प्रामाणिकपणे ज्या पद्धतीने आपल्या वडिलांनी केलं, तोच वसा घेऊन आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे. आणि तुमच्या पाठीमागे डॉक्टर अभिजित मोरेंच्या सारखी ताकद ज्या वेळेला पक्षाची उभी राहते, अजितदादांची राहते, सुनील तटकरेंची राहते, अनिल भाईदासांची राहते, पालकमंत्री असलेल्या माणिकराव कोकाटेंची सुद्धा त्या ठिकाणी राहील. त्याच्यामुळे आता समरसतेने काम करण्याची आवश्यकता आहे. आगामी येणाऱ्या जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या जिल्ह्यामध्ये अधिकतर यश आपल्याला त्या ठिकाणी मिळवा. खरं आम्ही सर्वांनी म्हणून ठरवलं की महायुती म्हणून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं त्या ठिकाणी जायचं. समन्वय समितीमध्ये आम्ही बसून त्या विषयावरती चर्चा केली, परंतु स्वाभाविकपणाने महानगरपालिका वेगवेगळ्या आहेत. मुंबई सारखी महानगरपालिका आहे, पुणे महानगरपालिका आहे, ठाणा आहे, कल्याण डोंबिवली आहे, भिवंडी महानगरपालिका आहे, संभाजीनगरची आहे, नागपूरची महानगरपालिका, अनेक महानगरपालिका आहेत. वेगवेगळ्या महानगरपालिका वेगवेगळी राजकीय परिस्थिती त्या ठिकाणी. नंदुरबार सारखा जिल्हा, इथली राजकीय परिस्थिती. इथे भारतीय जनता पक्ष आहे, शिवसेना सुद्धा या ठिकाणी आपल्या पद्धतीने सत्तेवरती आहे. विधिमंडळामध्ये त्यांचं प्रतिनिधित्व आहे, विधान परिषदेमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व आहे. अशा वेळेला प्रतिनिधित्व नसताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बरोबरीने त्या ठिकाणी काम करतोय. आमच्या सर्वांच्या दृष्टीतून महत्वाची बाब त्या ठिकाणी. म्हणजे या जिल्ह्यामध्ये सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये ताकद आणि शक्ती आपल्याला वाढवायची. आपण उल्लेख केला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा, मगाशी आमच्या महिला अध्यक्षांनी उल्लेख त्या ठिकाणी केला, अनिल भाईदास पाटील साहेबांनी त्या ठिकाणी उल्लेख केला, अभिजितने या ठिकाणी उल्लेख केला. आणि या संबंध ग्रामीण भागातल्या महिला भगिनी सुद्धा त्याचा लाभ त्या ठिकाणी मिळाला. आणि म्हणूनच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निर्माण झालेलं वातावरण काय आपण पाहिलं होतं. लोकसभेमध्ये अशा वेळीचं वातावरण निर्माण झालं की पुन्हा एकदा देशामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार इंडियाचं आलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनाचे शिल्पकार, त्यांनी दिलेल्या घटनाच बदलली जाईल अशा वेळीचा खोटा अपप्रचार संबंध देशभरामध्ये त्या कालावधीमध्ये निर्माण केला. आदिवासी बांधवांना वाटलं की त्यांचं आरक्षण निघून जाईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती श्रद्धा असणाऱ्या आंबेडकरी चळवळीला सुद्धा असं वाटलं की संविधान त्या ठिकाणी पूर्णपणे बदललं जाईल.
सातत्याने सर्वजण आम्ही बोलत आलो की देशाच्या सत्तेवरती बसल्याच्या नंतर संविधान बदलण्याचं काम कधी केलं जाणार नाही अशी स्वच्छपणाची भूमिका घेतली गेली, तरी सुद्धा देशभरामध्ये निर्माण झालेल्या वातावरणाला छेद त्या ठिकाणी दुर्दैवाने देतात. होय, आज या गोष्टीचा मला खचितच अभिमान वाटतोय. मी गेले 40-45 वर्ष राजकारणामध्ये त्या ठिकाणी आहे. कधीही काँग्रेसने संविधान दिन साजरा केला नाही, परंतु मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या भारत सरकारने संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ संविधानाच्या प्रती असलेला आदर त्या ठिकाणी व्यक्त करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली. होय, आज आम्ही सत्तेमध्ये आहोत अजितदादांच्या नेतृत्वाखाली, पण ज्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक समतेवरती आमची राजकीय जीवनाची वाटचाल यशस्वीपणे दीर्घकाळ त्या ठिकाणी झाली. त्या धर्मनिरपेक्ष विचाराचे आज आम्ही पुरस्कर्ते आहोत. हा विचार घे सोबत ठेवतच आज आम्ही एनडीएमध्ये किंवा राज्याच्या महायुतीच्या सरकारमध्ये आहोत. अशा वेळेला समाजातल्या सर्व उपेक्षित घटकांना ताकद आणि शक्ती कशी देता येईल याचा प्रयत्न पुढच्या कालावधीमध्ये केला जाईल. याच्यात कोणाच्या मनामध्ये संभ्रम वाटत काय कारण. कार्यकर्त्यांनी अधिक जागरूकतेने त्या ठिकाणी काम करण्याची आवश्यकता आहे. अधिक शक्ती पक्षाच्या माध्यमातून आपल्या पाठीमागे निश्चितपणे उभी राहील, पण सतर्कतेच्या भूमिकेतून आपण जर काय काम करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा फायदा सुद्धा निश्चितपणे होईल. सीताराम, आज तुम्ही जिल्हा युवकच्या अध्यक्ष आहात. मला माहिती आहे इकडे उभा आहे, मी इकडे बघतो. मी इकडे एवढ्यासाठीच बघितलं की हा आपोआप मला इकडून हाक मारे. तुम्ही आज युवकचे अध्यक्ष आहात. मी 84 ते 92 युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये काम केलं. संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताकद कशी दिली पाहिजे, त्याच प्रवाहातून आल्याच्या नंतर आपल्या मनाशी आपाप त्या संवेदना जागृत होतात. 40 वर्षापूर्वी तू जिल्हा युवकचा अध्यक्ष होता, आता माझा हा जिल्हा युवकचा अध्यक्ष आहे. तुला जे अपेक्षित होतं ते तुला त्यावेळेला दिलं. आता मी देण्याची जबाबदारी आहे की ती ताकद सुद्धा आपल्या पाठीमागे उभी करण्याची आवश्यकता आहे. त्यात अभिजित मोरेच्या दृष्टिकोनातून त्याच्या नेतृत्वाखाली उभी करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल. आमच्या महिला भगिनी या ठिकाणी आहेत. महिलांचा यशस्वीपणाचं नेतृत्व करण्याचा त्या निमित्ताने प्रयत्न करतायत. सहजगत्या नजर टाकल्याच्या नंतर लक्षात येऊ शकतं या जिल्ह्यातल्या जवळपास प्रत्येक तालुक्यातला महत्वाचा नेता, कार्यकर्ता, संघटनेमध्ये जीवापाड मेहनतीने समरस होऊन काम करणारा सहकारी आज या पक्षाच्या मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी आला. उद्याचा निर्धार करून आपल्याला बाहेर पडायचा. अजितदादाचं नेतृत्व आपल्याला बळकट करायचं आहे, महायुती अधिक बळकट करायचं आहे, पण स्वाभिमानपूर्वक पक्षाच्या पाठीमागे ताकद आणि शक्ती उभे करणाऱ्या कार्यकर्त्याला सन्मानपूर्वक जिल्हा परिषद, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, याच्यामध्ये ताकदीने आपल्याला त्याच्या पाठीमागे उभे करायचा आहे. तो स्पष्टपणाचा शब्द देण्यासाठीच प्रदेशाध्यक्ष म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आला. सभासद नोंदणीचा कार्यक्रम सुद्धा अधिक गांभीर्याने आपण त्या ठिकाणी घ्यावा. आम्ही अनेक वेळेला उठवली जाते. लोकसभेच्या मध्ये प्रचंड पद्धतीचं यश त्यावेळेला राज्यातल्या महाविकास आघाडीला मिळालं. त्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा रीतीचा आवाज काय निर्माण झाला की आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला सरकार तर येणार नाहीच, पण अजितदादांच्या नेतृत्वाखालचा पक्ष 2, 3, 4, 5 जागांच्या पलीकडे जाणार नाही. पहिल्यांदा 2-4 जागावरतीच होतं, मग ते 6-7 जागांच्या वरती पोहोचलं आणि शेवटपर्यंत प्रत्येक जण म्हणत आला की दुहेरी आकडा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी गाठला. पण काही माणसं राजकीय दृष्ट्या किमयागार असतात. अजितदादा प्रशासनातले वकूफ असलेले महाराष्ट्रातले एक जे काही महत्वाचे नेते आहेत, इतिहास ज्या वेळेला लिहिला जाईल 21व्या शतकातल्या 3ऱ्या दशकातला किंवा 2ऱ्या दशकातला, त्या दशकातल्या इतिहासामध्ये अजित पवारांचं नाव लिहिल्याशिवाय तो राजकीय इतिहास, प्रशासनाचा इतिहास कधी त्या ठिकाणी लिहिला जाऊ शकणार नाही. त्याच्यातून एक क्रांतिकारी योजना महिला भगिनीची त्या ठिकाणी आली. तमाम शेतकरी बांधवांच्या साठी सुद्धा योजना त्या ठिकाणी आली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांचाच व्यापक अर्थाचं सहकार्य त्या ठिकाणी मिळालं. स्वाभिमानपूर्वक प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतो. अशा वेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंडपैकी यश मिळालं. नाहीतर त्या निवडणुकीच्या आधी किमान 4-5 मुख्यमंत्री तयार झाले होते महाविकास आघाडीचे. 70-80 मंत्रीची नावं पण ठरली होती. अनेक मंत्र्यांनी जाऊन दालनं पण बघून आले. मंत्रालयातलं कुठलं दालन आपल्याला घ्यायचं आहे, सगळेजण जाऊन आले. निकाल लागला आणि निकाल असा लागला की परत विधानसभेच्या निवडणुकीला उभं राहण्याची ताकद होणार नाही अशा वेळेचा निकाल महाराष्ट्राच्या जनतेने तयार केला. पण निकालाच्या मुळे डोक्यात हवा जाऊन आम्हालाही चालणार नाही. तसं पराजयाने आम्ही खचून गेलो नाही, तसं विजयाने सुद्धा भारून जाऊन त्या ठिकाणी काम करता येणार नाही. उद्याच्या कालावधीमध्ये सुद्धा ताकद आणि शक्ती कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभी करायची असेल तर त्या दृष्टिकोनातून काम करण्याची भूमिका आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी घ्यावी लागेल.
अभिजितजी अत्यंत योग्य समर्पक शब्दामध्ये तुम्ही या ठिकाणी भावना व्यक्त केला. तुम्ही हे सांगितलं की गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये या जिल्ह्यामध्ये तुम्ही पालकमंत्रीच्याच आविर्भावामध्ये काम करू शकलात. मला अभिमान वाटतोय की माझ्या पक्षाचा एक अध्यक्ष या पद्धतीने त्याला काम करण्याची बोबा मिळून तो त्या संवेदनेने लोकांचं काम करतोय. म्हणून आज पक्षाची एवढी ताकद उभी राहिली आहे की आता सुद्धा अभिमानपूर्वक उल्लेख करतो. ताकद सप्रमाण अधिक अधोरेखित करण्याच्या दृष्टीतून आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी काम करण्याची आवश्यकता निश्चित त्या ठिकाणी आहे. जावं आदिवासी पाड्यांच्या वरती जावं, काय वेगवेगळे प्रश्न असतील हे सोडण्याच्या दृष्टीतून आपल्याला कसं काम करता येईल त्याचाही प्रयत्न त्या ठिकाणी करावा. काही प्रश्न असतील त्या प्रश्नाची उकल आपल्याला कशी करता येईल, थेटपणाने अनेक काही गोष्टी करण्याची पावलं आपल्याला उचलावी लागतील. अशा वेळेला पक्षाचं संघटन यशस्वीपणाने या साऱ्या गोष्टीच्या पाठीमागे उभं राहिलं तर त्याच्यातून एक आगळिक भाग त्या ठिकाणी होऊ शकते. बिरसा मुंडांचं नाव या देशामध्ये का घेतलं जातं? तमाम शोषित असलेल्या वर्गाला न्याय देण्यासाठी ज्या पद्धतीने त्यावेळेला त्याने एक लढा उभा केला. समजा देशभरातल्या आदिवासी बांधवांना असं वाटायला लागलं की नाही आम्हाला जर का न्याय हक्क मिळवायचा असेल तर बिरसा मुंडाने उभी केलेली चळवळ यशस्वी झाली पाहिजे. हा विचार त्यांनी तो त्या कालावधीमध्ये दिला. आज त्या विचाराला अनुसरून करत आज ती वाटचाल करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. ती वाटचाल एवढ्यासाठीच आहे. या दैदिकपाल नेतृत्वाने आम्हाला जो स्वाभिमान शिकवला तो स्वाभिमान उराशी बाळगत अजितदादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने काम त्या ठिकाणी करणार. मी कारखान्याचा या ठिकाणी उल्लेख केला. नेमकं काय प्रकरण आहे ते आपण समजून घेऊ. बाबासाहेबांच्याकडे मिटिंग लावून नाही तर दादांच्याकडे मिटिंग लावून या जिल्ह्यामधल्या माझ्या तमाम जो काय ऊस उत्पादक शेतकरी असेल किंवा अन्य काही प्रकल्प करण्याच्या दृष्टीतून जी काय पावलं उचलण्याच्या होत्यामध्ये प्रत्येक जण संवेदनशील पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत असेल. या प्रत्येक मोठमोठ्या प्रकल्पाला सुद्धा ताकद आणि शक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्याच्या कालावधीमध्ये देईल एवढा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी व्यक्त करतो. आपण सर्वांनी म्हणून निर्धार करून जाऊया. जेव्हा केव्हा निवडणुका येतील सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने तर आखून दिलेलंच आहे की 4 महिन्याच्या कालावधीमध्ये राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या ठिकाणी झाल्या पाहिजेत. ही निवडणूक अनेक वर्षांनी त्या ठिकाणी होते आहे. त्या स्वाभाविकपणानेच त्या कार्यकर्त्याला प्रतिष्ठा देणारी निवडणूक आहे. पक्ष प्रवाहामध्ये कशा पद्धतीने वाटचाल करत असतो आणि माझ्या भाषणाच्या नंतर फार मोठा पक्षप्रवेश आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी होणार. दीर्घकाळ प्रशासकीय सेवेमध्ये इंजिनियर म्हणून काम करणारे आमचे जयसिंग पावराजी ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार. एक उत्तम अधिकारी म्हणून त्यांनी त्यांची सेवा मुंबईच्या परिसरामध्ये एका विभागामध्ये ज्या पद्धतीने दिली तशाच पद्धतीने तुमची सेवा उद्याच्या कालावधीमध्ये जयसिंग बाबराजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल असा विश्वास तुमचं स्वागत करत असताना मी या ठिकाणी आवर्जून करू इच्छितो. आमच्या मालतीताई वळवी असतील, अमन सूर्यवंशी रघुवंशी असतील. कोणाला असं वाटायला नको की रघुवंशी तिकडच आहे तिथं पण आहे. मला तर फार पूर्वीपासून तर माहिती आहे, बटेसिंग भैयापासून माहिती आहे कारण मी त्या राजकारणामध्ये त्यावेळेला वावरलेलं आहे. आजही आहे कारण चंद्रकांत आणि मी पण अध्यक्ष झालो जिल्हा परिषद ते अध्यक्ष झाले. ठीक आहे, आज महायुतीमध्ये आपण त्या ठिकाणी आहोत. युनुसभाई पठाण असतील, खलीलबाई खारीक जे असतील, अल्पसंख्याक समाजामध्ये सुद्धा एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न मधल्या काळामध्ये झाला. पण आज त्याच अल्पसंख्याक समाजाला असं वाटतंय की हा राष्ट्रभक्त असलेला अल्पसंख्याक समाज अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मोठ्या अपेक्षेने बघतोय आणि आमचा निर्णय आमचा मनापासूनचा आहे. ज्या विचारधारावरती गेल्या अनेक वर्ष मी वाटचाल करत आलो त्या सर्व समाजाला सोबत घेत धर्मनिरपेक्ष विचारधारा अधिक मजबूत या देशामध्ये करण्याच्या दृष्टीतून आम्ही पावलं त्या ठिकाणी उचलणार आहोत. अशा वेळेला तुमचंही आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आहोत. इथे जी पाटील असतील, रवीजी लोंढे असतील, चांगदेवजी वळवी असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे मान्यवर या पक्षाच्या विचाराशी या ठिकाणी जोडले जातात. याचा अर्थ अभिजित योग्य पद्धतीने काम करण्याची तुम्ही मानसिकता त्या ठिकाणी दाखवता. मी संघटनेची पूर्णपणाची जबाबदारी अनिल भाईता संचावरती का सोपवली? पालकमंत्री म्हणून त्यांनी योग्य पद्धतीने काम केलंच. ज्या पद्धतीने सरकारच्या माध्यमातून त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला त्या पद्धतीने संघटनेच्या माध्यमातून सुद्धा या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक प्रबळ ते करतील याच्यात माझ्या मनामध्ये शंका असते. काय कारण कालपासून मी त्यांचं भाषण ऐकलं, जगवाला पण ऐकलं, इथं पण ऐकलं. त्यांचे कान टवकारले मी काय बोलतो ते ऐकायला असं ते म्हणत आले.
2 जिल्ह्याला पण कोट घालून होता, 4 जिल्ह्याला पण होता. आज 5 जुलै आहे, आजही आहे. मला एक समाधान आहे की नंदुरबारचं गुणवैशिष्ट्य जे आहे त्या गुणवैशिष्ट्यासहित मला तुम्ही भाषणाला या ठिकाणी होतो. काल तर तिथे पगडी घातली. वारकरी संप्रदाय आज पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शन घेण्यासाठीचा संबंध चंद्रभागेच्या तीरावरती त्या ठिकाणी गेलेला आहे. त्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून विचाराची समृद्धी संबंध महाराष्ट्राला त्या ठिकाणी मिळाली. संत वाङ्मयातून समृद्धी असलेला मराठीचा विचार तळागाळापर्यंत त्या ठिकाणी गेला आणि प्रत्येक समाजामध्ये जन्मलेल्या संतांनी सुद्धा अशापैकी कामगिरी केली की सुसंस्कृत महाराष्ट्र जो काय घडला गेला 800 वर्षाची परंपरा चालवणारा या देशामधला एकमेव संप्रदाय आहे वारकरी संप्रदाय. पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनाच्या दृष्टीकोनातून त्या ठिकाणी जातो. आजही आपण त्याच पद्धतीने वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण कान जरूर तुमचे लक्षात राहू द्या, आमचंही लक्ष तेवढंच आहे, काळजी करू नका. ज्या ज्या वेळेला योग्य संधी देण्याचा वेळ असेल त्याला येईल. पण तुम्ही ज्या नेटाने काम करतात याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला निश्चितपणे अभिमान वाटतोय. पक्षाने आपल्याला जी जबाबदारी दिली ती जबाबदारी पार पाडण्याची ज्या पद्धतीने तुम्ही आज काम करता त्याचा सुद्धा अनिलजी आज आवर्जून उल्लेख या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी करू शकतो. शेवटी संवाद करणं, संधी येते जाते पुन्हा मिळत राहते, प्रयत्नपूर्वक त्या ठिकाणी काम करणं, संघटनेच्या कामाला, कार्यकर्त्यांच्या शक्तीला, कार्यकर्त्यांना त्यांच्या मनामध्ये असलेल्या अपेक्षेची पूर्तता करण्याच्या दृष्टीतून आपण प्रयत्नाची पराकाष्ठा करणं या साऱ्या गोष्टीवरती भर ठेवण्याची आवश्यकता आहे. मी आमच्या महिला अध्यक्षांना सुद्धा रुपाली त्यांना सांगेन की महिलांच्यासाठी सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम आपण दिले पाहिजे. आदिवासी क्षेत्रातील असलेल्या माझ्या महिला भगिनी सुद्धा ज्या पद्धतीने एका वेगळ्या धारणेतून पक्षाकडे त्या ठिकाणी बघतात, पक्षाच्या प्रती असलेला अभिमान मनामध्ये ठेवत खेड्यापाड्यातून, पाड्यातून, वस्तीतून या ठिकाणी येतात. याचा अर्थ पक्ष आणि पक्षाच्या नेतृत्वाबद्दलची असेल त्यांची भावना, त्याला ताकद आणि शक्ती त्यांच्या दृष्टीकोनातून वेगवेगळे उपक्रम घ्यावे लागतात. सुरत जशी ताकद आपण आज युवक अध्यक्षांच्या पाठीमागे उभे करतो तसे आज या ठिकाणी आमचे मगरेजी आहेत, कल्याण आखाडे जे आलेत, अनेक वेगवेगळ्या व्यक्ती अजितदादांच्या वरती ओबीसीच्या बाबतीमध्ये टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न करतात, अश्लाघ्य पद्धतीने करतात. त्याचा निंदा धिक्कार या ठिकाणी मी करतोच आहे. पण सर्वसमावेशक पद्धतीचं राजकारण करणारा नेता म्हणून राज ठाकरेंच्या यांचे मतभेद राजकीय दृष्ट्या काल होते, आज आहेत आणि उद्याच्या भविष्यामध्ये राहतील. पण एका गोष्टीचा उल्लेख करतो की राज ठाकरेंनी एक गोष्ट प्रामाणिकपणाने कबूल केली की महाराष्ट्रामध्ये असा एकमेव नेता आहे ज्याचं नाव अजित पवार, त्यांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही असा उल्लेख त्यांनी त्या ठिकाणी केला. त्या नेतृत्वाच्या सभा नेतृत्वाच्या माध्यमातून आपण त्याला काम करतो. पक्षाचं संघटनेचं नेतृत्व ज्याला माझ्याकडे येतं त्या तिथे एकट्या माझ्याच नाही, कार्यकर्त्यांच्या शक्तीच्या आणि ताकदीच्या बळावरती आपण वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो. तिथून आजची ताकद आपल्याला निश्चितपणे मिळू शकते. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळाच्या चिन्हावरती उल्लेखनीय पैसे यश मिळवेल त्याची सुरुवात तुम्ही आतापासून सर्वांनी करावी एवढी नम्रतेची विनंती आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करतो. या असंख्य सहकाऱ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी स्वागत करतो. त्यांनाही संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळी जबाबदारी दिली जाईल. महिला भगिनी असतील त्यांना वेगळी जबाबदारी दिली जाईल की ज्याच्यातून त्यांच्या मनामध्ये सुद्धा पक्षाच्या बद्दलच्या भावना अधिक जागरूक होतील. आणि इतरही जे का आता तुम्ही इंजिनियर म्हणून काम केलेलं आहात तुम्हाला सुद्धा अशा पैकीची जबाबदारी दिली जाईल की ज्याच्यातून पक्षवाढीला पूरक पैचं काम आपल्या हातून कशा पद्धतीने होईल त्या दृष्टीकोनातून आम्ही सगळेजण निश्चितपणाने काम करू. एवढंच आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण या ठिकाणी आलात. हा उत्साह आपण दीर्घकाळ टिकवा, पक्षाचं संघटन वाढवावं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना अधिक शक्ती कशी मिळेल याचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करावा. संघटनेच्या वेगवेगळ्या पदावरच्या नियुक्त्या सुद्धा त्या ठिकाणी परिणामकारकरित्या कशामध्ये होतील त्याचाही प्रयत्न त्या ठिकाणी करावा. काही तालुक्यामध्ये डॉक्टर अजूनही नियुक्त्या व्हायच्या राहिल्या म्हणून मी तुम्हाला दोघांना जबाबदारी देतो. आपल्या तालुक्यामध्ये अधिक व्यापकतेने जनाधार निर्माण करायचा असेल पक्षाचा तर पक्षाच्या संघटनेची वेगवेगळ्या स्तरावरची नियुक्ती त्या ठिकाणी झाली पाहिजे. आता या जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीपद आपल्याकडे असल्यामुळे फार मोठा एसओचा वाटा असेल, स्थानिक पातळीवरच्या समिती असतील, जिल्हा स्तरावरच्या समिती असतील, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रतिनिधित्व मिळणार आहे. अशा वेळेला सर्वसमावेशक आपल्या कार्यकर्त्यांना ताकद आणि शक्ती आपल्याला द्यायची आहे. ती ताकद आणि शक्ती पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ज्याला मिळेल त्यावेळेला आपली सर्वांची जबाबदारी निश्चितपणे राहू शकते की
याच्या पाठीमागे आपल्याला उभं राहावं लागेल. ते करण्याचं काम आपण सर्वांनी मिळून करावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो. प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आपण आलात त्याच्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. आणि अशीच वाटचाल डॉक्टर अभिजित मोरे तुम्ही आणि तुमचे सर्व सहकारी योग्य पद्धतीने भवितव्याच्या कालावधीमध्ये कराल. आमची पूर्णपणाची ताकद आणि शक्ती आपल्या पाठीमागे उभी आहे एवढा विश्वास देतो आणि थांबतो.